महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। अल्पवयीन विद्यार्थ्याला अश्लील व्हिडिओ दाखवून लैंगिक छळ करणाऱ्या आरोपीला अटक। मुंबई हे स्वप्नांचे शहर आहे, जिथे स्वप्ने जगवली जातात, तरीही आजही महिलांची, विशेषतः अल्पवयीन मुलींची सुरक्षितता ही एक गंभीर चिंता आहे। मालाड परिसरातील अलीकडेच घडलेल्या एका घटनेने हादरवून टाकले आहे, जिथे एका क्रूर मानसिकतेने ग्रासलेल्या एका व्यक्तीने अल्पवयीन मुलीच्या निष्पापपणाला धमकावण्याचा प्रयत्न केला। एका अल्पवयीन विद्यार्थिनीचे मोबाईलवर अश्लील व्हिडिओ दाखवून तिच्याशी जबरदस्तीने संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करण्यात आला। मालाड पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या या प्रकरणात आरोपीने 20 जानेवारी 2026 ते 22 जानेवारी 2026 रोजी दुपारी 2:30 ते 4 वाजण्याच्या दरम्यान लिबर्टी गार्डन परिसरात एका 13 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीचा पाठलाग केला। आरोपीने तिचा हात धरलाच नाही तर तिच्या मोबाईलवर अश्लील व्हिडिओ दाखवून तिच्याकडून लैंगिक इच्छेची मागणी केली। हे कृत्य कायद्यानुसार गुन्हाच नाही तर मानवतेवर एक गंभीर कलंक आहे। पीडितेच्या कुटुंबाच्या तक्रारीवरून मालाड पोलिसांनी तातडीने BNS 2023च्या कलम 74, 75, 78, 79 आणि पोक्सो कायद्याच्या कलम 10 आणि 12 अंतर्गत गुन्हा दाखल केला। पोलिसांच्या सतर्कतेचे आणि कठोर परिश्रमाचे फळ म्हणजे गुन्हे अन्वेषण पथकाने घटनास्थळापासून आरोपीच्या पळून जाण्याच्या मार्गापर्यंतचे 40 ते 50 CCTV कॅमेरे बारकाईने तपासले। तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे 2 दिवसाच्या सतर्क देखरेखीनंतर आरोपीला शिताफीने त्याच्या राहत्या घरात अटक करण्यात आली। अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव सुनील शंकर पवार, वय 47 आहे, जो खोली क्रमांक 206 श्री गणेश बिल्डिंग, म्हाडा कॉम्प्लेक्स, एकता नगर, कांदिवली पश्चिम येथे राहतो। या संपूर्ण कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक दुष्यंत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी उपनिरीक्षक निलोबा जक्कलवाद आणि गुन्हे अन्वेषण पथकाने कौतुकास्पद कामगिरी केली। ही घटना आपल्याला आठवण करून देते की समाजाने गप्प बसू नये। मुलींची सुरक्षा ही केवळ कायद्याची जबाबदारी नाही तर आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे। त्याचवेळी मालाड पोलिसांची ही कृती आपल्याला खात्री देते की गुन्हा कितीही लपलेला असला तरी तो कायद्याच्या नजरेतून सुटू शकत नाही। मालाड पुलिस के एरिया में लिबर्टी गार्डन नाम का एरिया है। वहाँ की एक छोटी लड़की, 13 साल की लड़की रोज अपने कोचिंग क्लास को जाने का उस रास्ते पे जाती है, जाती आती रहती है। वो जो एक्यूज है, 2 दिन उसका पीछे से रोज आते जाता था, उसका पीछा करता था और उसने एक दिन उसको मोबाइल में न्यूड पिक्चर दिखाए और उसके साथ रिलेशन, शरीर संबंध रखने के लिए उसने बात की थी। वो लड़की डर के मारे उसने ये बात अपनी डैडी को बताई, पिताजी को बताई। तो उसके बाद पिताजी पुलिस में आए, पुलिस ने, हमारे मालाड पुलिस ने गुना दाखिल किया और यहाँ पूरे मालाड, मालवनी, गोरेगांव परिसर के 40 से 50 CCTV फुटेज खंगाले हैं। उसके बाद ये एक्यूज हमको रिवील हो गया कि फलाना फलाना एक्यूज है और वो गोरेगांव में एक जगह पे ऑफिस में है। तो हमारी पुलिस डिटेक्शन टीम PSI तुषार ने और उनके टीम ने उसको अप्रेंड किया है पोक्सो में, और पोक्सो के थ्रू हमने ऑफेंस रजिस्टर किया है। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई।